धुले के कापडेने गांव के ग्रामीण पिछले 1 महीने से पानी के गंभीर मुद्दे को लेकर परेशान हैं। स्वच्छ जल की सुविधा न मिलने के कारण कापडेने वासियों ने अब प्रशासन से न्याय की गुहार लगाई है। पानी की समस्या को लेकर स्थानीय सामाजिक कार्यकर्ता भूषण ब्राह्मण ने ग्राम पंचायत प्रशासन को 15 अगस्त समस्या के समाधान का अल्टीमेटम दिया था। इस दौरान मांग पूरी नहीं होने पर ग्रामीणों ने आमरण अनशन की चेतावनी भी दी, लेकिन समाधान को लेकर प्रशासन की ओर से कोई पहल नहीं की गई। अब ग्रामीणों ने जिला अधिकारी और पुलिस अधीक्षक से आमरण अनशन की अनुमति देने की मांग की। भूषण ब्राह्मण ने कहा कि स्वच्छ जल के लिए कई बार प्रशासन से बात करने और प्रदर्शन करने के बाद भी उनकी मांगों को अनसुना किया गया, इसलिए अब अंतिम कदम के तौर पर 15 अगस्त से आमरण अनशन पर बैठने का निर्णय लिया गया। मी भूषण ब्राह्मण आहे। आम्ही कापडणे गावातील सर्व नागरिक आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना नम्र निवेदन देण्यासाठी आलेलो होतो की गेल्या 15 जुलैपासून कापडणे गावामध्ये जो पाणी प्रश्न पेटलेला आहे, शुद्ध पिण्याचं पाणी अद्याप देखील कापडणेकर जनतेला मिळत नाही। याच्यासाठी गेल्या 15 जुलैपासून आम्ही आंदोलन करीत आहोत। त्याच्यानंतर आम्ही शोलेस्टेन पाणी टाकीवर आंदोलन केलं, थारीनाथ आंदोलन केलं, मान्य सीओ साहेबांना निवेदन दिलं, असे विविध आंदोलन आम्ही केले। पण या आंदोलनाच्या माध्यमातून अद्याप देखील ग्रामपंचायत किंवा प्रशासन आम्हाला कुठल्याही प्रकारची दाद द्यायला तयार नाहीये। आम्हाला जे शुद्ध पाणी मिळायला पाहिजे याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीला सांगितलं होतं की जर 15 ऑगस्ट पर्यंत आम्हाला शुद्ध पिण्यायोग्य पाणी ग्रामपंचायतीने पाजलं नाही तर आम्ही 15 ऑगस्ट रोजी कापडणे गावात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आमरण उपोषणासाठी बसणार आहोत। हेच निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेबांना देण्यासाठी आम्ही आलेलो होतो। त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। आम्ही आता प्रतीक्षेत आहोत की सन्माननीय महोदय आम्हाला उपोषणाची परवानगी देतात किंवा नाही, तर या प्रतीक्षेमध्ये आम्ही सर्वजण आहोत। पण जोपर्यंत कापडणे गावाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन थांबणार नाही। बऱ्याच जणांचा गैरसमज असा आहे की बातम्या बंद झाल्या म्हणजे आंदोलन बंद झालं, तसं नसतं। प्रत्येक वेळेस 2 पावलं मागून पुढे सरकावं लागतं। त्याच पद्धतीने आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी आमच्या सोबत आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही पुढे वाटचाल करत आहोत। ही आंदोलनाची तीव्रता पुढे जाऊन निश्चितच वाढणार आहे। जोपर्यंत कापडणे गावाला शुद्ध पाणी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार। धन्यवाद।